नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज मी तुम्हाला लर्निंग अँड टीचिंग अध्ययन आणि अध्यापन या बी एड फर्स्ट सेमिस्टरच्या विषयाचं प्रॅक्टिकल इंट्रोड्यूस करून देत आहे. मी प्राध्यापक एम आर जोशी, एम ए एम एड सेट, श्री शारदा भवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे. चला तर पाहूया बी एड फर्स्ट इयर फर्स्ट सेमिस्टर इलेक्टिव्ह कोर्स बी एड ई सी 104 लर्निंग अँड टीचिंग बी एड ई सी 104 अध्ययन आणि अध्यापन. तर हा जो पेपर आहे या पेपरच्या सिलेबसमध्ये एक प्रॅक्टिकल त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. ते प्रॅक्टिकल असे पहा की बी एड फर्स्ट इयर फर्स्ट सेमिस्टर इलेक्टिव्ह कोर्स ई सी बी एड ई सी 104 लर्निंग अँड टीचिंग बी एड ई सी 104 अध्ययन आणि अध्यापन. क्रेडिट साइट 4 युनिट 4 आवर्स 60 मार्क्स 75 प्लस 25 भारांश 4 घटक 4 ताशिका 60 गुण 75 अधिक 25. तर हे 25 मार्क जे आहेत ते प्रॅक्टिकलला त्या ठिकाणी दिलेले आहेत. प्रॅक्टिकम आणि 1. तर खाली दिलेल्यापैकी तुम्हाला एक प्रॅक्टिकल करायचं आहे. पहिला आहे केस स्टडी ऑफ ॲडोलसन्स आणि या ठिकाणी पहिला आहे केस स्टडी ऑफ ॲडोलसन्स अँड सेकंड आहे इमिनंट सायकोलॉजिस्ट अँड हिज कंट्रीब्युशन ऑफ एज्युकेशनल प्रोसेसेस. प्रात्यक्षिक कार्य दिलेल्या यादीतील कोणतेही एक 25 मार्कासाठी. पहिलं आहे कुमाराचा व्यक्ती अभ्यास आणि दुसरं आहे प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ आणि त्यांचे शिक्षण प्रक्रियेतील योगदान. तर 25 मार्कासाठी हे जे प्रॅक्टिकल तुम्हाला सादर करायचं आहे हे प्रॅक्टिकल परीक्षेच्या आधी तुम्हाला महाविद्यालयातील संबंधित प्राध्यापकाकडे सादर करायचं आहे. तर आता सुरुवातीला एक कव्हर पेज असणार आहे. या कव्हर पेजमध्ये सुरुवातीला असं तुम्हाला द्यावं लागेल की कुमाराचा अभ्यास स्टडी ऑफ ॲडोलसंट चाइल्ड स्वाराती मराठवाडा विद्यापीठाच्या बी एड पेपर क्रमांक बी एड ई सी 104च्या अंतर्गत गुणांसाठी सादर करावयाचे प्रात्यक्षिक कार्य. त्याच्यानंतर छात्राध्यापकाचं नाव असेल मुखपृष्ठावर. श्री भगवान साहेबराव कल्याणकर, कॉलेजचं नाव श्री शारदा भवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड. त्याच्यानंतर मार्गदर्शक प्राध्यापकाचं नाव या ठिकाणी आहे प्राध्यापक एम आर जोशी, त्यांची डिग्री आहे एम ए एम एड सेट, सहाय्यक प्राध्यापक, कॉलेजचं नाव श्री शारदा भवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड. त्याच्यानंतर शैक्षणिक वर्षाचा उल्लेख करायचा आहे 2024 ते 25 या वर्षीचं शैक्षणिक वर्ष आहे. अभ्यास केंद्र आहे श्री शारदा भवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड. तर मुखपृष्ठावर छापील पद्धतीने या सगळ्या बाबी त्या ठिकाणी तुम्हाला दाखवायच्या आहेत. पहिलं जे मुखपृष्ठ आणि दुसरं पेज जे असणार आहे ते हेच असणार आहे, पहिलं आणि दुसरं. त्याच्यानंतर तुम्हाला एक अनुसूची त्या ठिकाणी तयार करायची आहे. ही अनुसूची म्हणजेच प्रश्नावली. फक्त प्रश्नावली आपण पोस्टाने पाठवून अप्रत्यक्षरित्या त्यांच्याकडनं भरून घेत असतो, पण अनुसूची ही समोर बसून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांकडनं भरून घ्यायची आहे. त्यांना प्रश्न समजला नसेल तर तो समजावून सांगायचा किंवा वेगळ्या स्वरूपात त्या ठिकाणी त्यांना समजेल अशा भाषेमध्ये विचारायचं आहे. तर याच्यामध्ये या अनुसूचीमध्ये 2 भाग असतील. भाग 1 ज्याच्यामध्ये जनरल माहिती भाग 1 मध्ये. त्याच्यामध्ये अनुसूचीमध्ये बहुपर्यायी आणि द्विपर्यायी स्वरूपाचे प्रश्न असावेत. जसं आता या ठिकाणी पहिल्या भागामध्ये बालकाची प्राथमिक माहिती घ्यायची आहे. तुम्हाला पूर्ण नाव घ्यायचं आहे, वडिलांचा व्यवसाय, शाळेचं नाव, इयत्ता, छंद, पासपोर्ट साईजचा फोटो या ठिकाणी लावायचा आहे. या ठिकाणी फोटो लावण्यासाठी जागा असावी. त्याच्यानंतर बालकाची शारीरिक माहिती, तुम्हाला वय, उंची, वजन, आजार असतील, डोळ्यांचे आजार, कानाचे आजार, जर चष्मा असेल तर चष्मा, ते सगळं तुम्हाला उल्लेख करायचा आहे. त्याच्यानंतर बालकामध्ये काही अपंगत्व असेल तर त्याचे उल्लेख त्या ठिकाणी करायचा आहे. त्याच्यानंतर बालकाची शैक्षणिक माहिती तुम्हाला द्यायची. मागील इयत्तेतील मिळालेले शेकडा गुण, आवडीचे विषय, आवडणारे खेळ, आवडणारे शिक्षक किंवा शिक्षिका, न आवडणारे शिक्षक शिक्षिका, शाळेतील विशेष कार्यक्रमांमधील सहभाग, को करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये या ठिकाणी तुम्हाला नोंदवायचं आहे. त्याच्यानंतर बालकाची सामाजिक माहिती, त्याच्यामध्ये मित्रमैत्रिणींची संख्या असेल, सामाजिक संघटनांमध्ये सहभाग असेल, सामाजिक कार्यात सहभाग असेल, समाजातील कोणत्या प्रश्नांविषयी चीड असेल, तर घराच्या बाहेर एकूण किती वेळ राहतो हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी नमूद करायचं आहे. त्याच्यानंतर बालकाची कौटुंबिक माहिती,
त्याच्यामध्ये घरातील एकूण सदस्य, घरातील बालकांच्या भावंडाची एकूण संख्या, कुटुंबाचा प्रकार, एकत्रित ग्रामीण आहे का, संयुक्त ग्रामीण आहे का, एकत्रित शहरी आहे का, संयुक्त शहरी आहे. आता शहर म्हटल्यानंतर तो जिल्हा असेल तर शहर येईल आणि तालुका प्लेस वगैरे खेडेगावं असतील तर ग्रामीण येतील त्या ठिकाणी. वास्तू स्वतःच्या मालकीची, किरायाची, नातेवाईकाची आहे का ते पाहायचं आहे. त्याच्यानंतर कुटुंबाची आर्थिक स्थिती धनिक आहे का, मध्यमवर्गीय, कनिष्ठ आहे का, दारिद्र्य रेषेखालील आहे. ज्याचं उत्पन्न त्या ठिकाणी फार कमी असेल तर त्यांना दारिद्र्य रेषेखालील, थोडंसं त्याच्यापेक्षा जास्त असेल तर कनिष्ठ, मध्यमवर्गीय म्हणजे नोकर पेशा वर्ग आणि खूप श्रीमंत असेल तर धनिक. तर अशा पद्धतीने तुम्हाला ते नमूद करायचं आहे. त्याच्यानंतर अनुसूची भाग 2 मध्ये प्रश्नावली जी आहे ती प्रश्नावली तुम्हाला 25 ते 50 प्रश्नांची त्या ठिकाणी तयार करायची. मी एक नमुना या ठिकाणी दिलेला आहे प्रश्नावलीचा, अनुसूचीचा. तो नीट पहा आणि तुम्हाला छापील अशी प्रश्नावली त्या ठिकाणी तयार करायची आहे. प्रिंटेड प्रश्नावली त्या ठिकाणी असावी आणि त्याचा नमुना, भरलेला नमुना आणि तुमचा नमुना त्या ठिकाणी परीक्षेचे आपलं या प्रात्यक्षिक कार्याच्या याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी जोडायचा आहे. तर नमुना प्रश्न एक, तुला तुमच्या भावंडाविषयी, आता इथे तुला तुझ्या भावंडाविषयी हेवा वाटतो का, होय किंवा नाही, होय असल्यास हेवा का वाटतो हे तुम्हाला नमूद करायचे. नमुना प्रश्न 2, तुम्ही खालीलपैकी कोणत्या साधनांचा रिकामा वेळ जावा म्हणून वापर करता. या ठिकाणी पर्याय दिलेले पहा. दूरदर्शन, वृत्तपत्रे, मासिके, रेडिओ, पुस्तके आणि इतरसाठी या ठिकाणी रिकामी जागा आहेत. नमुना प्रश्न 3, तुम्ही सुट्टीच्या दिवशी खालीलपैकी कोणत्या गोष्टीला महत्त्व द्याल. घरकामात मदत, अभ्यास, टीव्ही पाहणे, मित्रांसोबत खेळणे, इतर. नमुना प्रश्न 4, तुला तुमचे कोणत्या विषयाचे शिक्षक शिक्षिका आवडतात. उत्तर या ठिकाणी त्या ठिकाणी नमूद करायचे. त्याच्यानंतर का आवडतात तर त्याचं उत्तर ह्या ठिकाणी रिकामी जागा द्यायची, त्याच्यामध्ये नमूद करायचं आहे. नमुना प्रश्न 5, तुला घरातील कोणत्या व्यक्तीचा राग येतो व का येतो. उत्तर या ठिकाणी नमूद करायचं आहे. तुला सध्या कोणत्या वस्तूंची आवश्यकता आहे ते उत्तर या ठिकाणी नमूद करायचे. नमुना प्रश्न 7, तुला शाळेत कोणत्या प्रकारचे शिक्षक आवडतात. उत्तर या ठिकाणी नमूद करायचे. तुला शाळेत कोणत्या प्रकारचे शिक्षक आवडत नाहीत याचे उत्तर या ठिकाणी नमूद करायचे. नमुना प्रश्न 9, तुला कोणी तुमचा अपमान केलेला आवडते का, होय किंवा नाही. उत्तर होय असेल तर कोणी अपमान केलेले आवडत नाही. उत्तर या ठिकाणी याच्यामध्ये नमूद करायचे. नमुना प्रश्न 10, तुला भीती वाटते का, होय किंवा नाही. उत्तर होय असेल तर कोणत्या गोष्टीची भीती वाटते. तर आता हे जे आहे हे होय नाही स्वरूपाचे प्रश्न द्विपर्यायी आहेत आणि हे मुक्त प्रश्न आहेत, त्याच्यामध्ये उत्तर पूर्णपणे घेतलं जातं. आणि जिथे पर्याय दिलेले आहेत ते बहुपर्यायी प्रश्न आहेत. जसं आता पहिल्या याच्यामध्ये हे या ठिकाणी दिलेले आहेत पहा पर्याय. दूरदर्शन, वृत्तपत्रे, मासिके, रेडिओ, पुस्तके, इतर. हे बहुपर्यायी प्रश्न आहेत. तर असे बहुपर्यायी प्रश्न, द्विपर्यायी प्रश्न त्या ठिकाणी असले पाहिजेत. तसेच मुक्त प्रश्नांची संख्या त्या ठिकाणी असली पाहिजे. तसं आता या ठिकाणी पहा, नमुना प्रश्न क्रमांक 11, तुला असलेल्या कोणत्याही चांगल्या 4 सवयी लिहा. नमुना प्रश्न 12, तुला असलेल्या कोणत्याही वाईट 4 सवयी लिहा. तुला कोणत्या गोष्टीची चिंता किंवा टेन्शन वाटते का, होय नाही स्वरूपाचे. होय असेल तर मग कोणत्या गोष्टीचे टेन्शन वाटते, इथे उत्तर या ठिकाणी नमूद करायचे. त्याच्यानंतर तुला घरातील मोठ्या लोकांनी सांगितल्या कोणत्या गोष्टी आवडत नाहीत, त्याचं उत्तर इथे नमूद करायचे. 15, तुझे तुझ्या भावंडाशी भांडण होते का, होय नाही. तर या ठिकाणी द्विपर्यायी प्रश्न आहे. उत्तर होय असेल तर कोणत्या गोष्टीतून भांडणे होतात, उत्तर या ठिकाणी नमूद करायचे. तर अशा 25 ते 30 किंवा 50 प्रश्नांची अनुसूची तयार करून ती तुम्ही स्वतः भरून घ्यायची आहे व शेवटी भरून घेतल्याचा दिनांक, स्थळ व संबंधित बालक किंवा बालिकेची स्वाक्षरी त्यावर घ्यायची आहे. तसेच खालील वाक्यपूर्ती कसोटीसाठी त्यांना लिहिण्यास पुरेशी जागा सोडून टाईप केलेली कसोटी द्यायची आहे व ती भरण्यास वेळ देऊन मग वापस घ्यायची आहे. आता ही वाक्यपूर्ती कसोटी जी आहे ती सुद्धा स्वतः समोर बसून स्वच्छ अक्षरात भरून घ्यायची आहे. अनुसूची व वाक्यपूर्ती कसोटीचे विश्लेषण करून तुम्हाला निष्कर्ष लिहायचे आहेत. मग ते निष्कर्ष त्यांच्या भावनिक विकास, मानसिक विकास, शारीरिक विकास, शैक्षणिक विकास या बाबतीत तुम्हाला वेगवेगळे निष्कर्ष लिहायचे आहेत. शक्यतो याच्यामध्ये कुमाराची जी प्राथमिक माहिती आहे ती वेगळी भरून घेतली तर अधिक चांगलं राहील. या ठिकाणी टीप दिलेली पहा. तर हे प्रश्न नमुना प्रश्न म्हणून दिलेले आहेत. तुम्ही आणखीन त्याच्यामध्ये प्रश्न ॲड करू शकता. तसंच वाक्यपूर्ती कसोटीमध्ये सुद्धा तुम्हाला आणखीन काही वाक्यपूर्तीचे प्रश्न त्या ठिकाणी देता येतील. जसं आता ही वाक्यपूर्ती कसोटी आहे पहा. मला राग येतो कारण डॅश डॅश. मला जास्त करून आवडते डॅश डॅश. मला जास्त करून घरात डॅश डॅश. मला माझे मित्र आवडत
डॅश डॅश. मला भीती वाटते की डॅश डॅश. मला तेव्हा राग येतो जेव्हा डॅश डॅश. मला आईबाबांनी डॅश डॅश. या ठिकाणी सगळं डॅश डॅश दिलेलं आहे. मला लाज वाटते ती डॅश डॅश. मला खूप चीड येते ती डॅश डॅश. मला नक्कीच आवडणार नाही डॅश डॅश. माझी तक्रार आहे की डॅश डॅश. मला मुळीच आवडत नाही करायला ती गोष्ट म्हणजे डॅश डॅश. त्याच्यानंतर मला भरपूर पैसे मिळाले तर मी डॅश डॅश. मला वाटते की मला डॅश डॅश. मला मनापासून करावीशी वाटणारी गोष्ट म्हणजे डॅश डॅश. मला वाचावेसे वाटते ते डॅश डॅश. मला अभ्यास करणे मला डॅश डॅश. तर अशा पद्धतीने या ठिकाणी वाक्यपूर्ती कसोटी आहे. मला घरी लवकर जावेसे वाटते शाळेतून म्हणजे हे डॅश डॅश. मला नेहमी आईबाबांची आवडत नाही ते डॅश डॅश. मला घरातील व्यक्तींनी डॅश डॅश. मला कोणी टाकून बोलले की डॅश डॅश. मला सतत वाटते की डॅश डॅश. मला आवडणारी व्यक्ती म्हणजे डॅश डॅश. मला मोठेपणी व्हावेसे वाटते रिकाम्या जागा दिलेली आहे. मला सोबत आवडते ती रिकामी जागा. तर अशा पद्धतीने ही जी वाक्य आहेत ही वाक्य त्यांच्या प्रक्षेपण म्हणजे तंत्रानुसार तयार केलेली आहेत. त्या प्रक्षेपण तंत्रानुसार आपल्याला विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्त्वाचं माहिती त्या ठिकाणी व्यक्तिमत्त्वाच्या संदर्भात ही आपल्याला याच्यातून मिळेल. त्याच्यानंतर आता जी अनुक्रमणिका आहे प्रॅक्टिकलची ती अशी असणार आहे की ज्याच्यामध्ये सुरुवातीला प्रस्तावना असेल, तुम्ही जो विषय निवडला त्याचा कुमारावस्था, त्याच्यानं अनुक्रमणिका असेल, प्रमाणपत्र असेल, ऋणनिर्देश असेल, व्यक्ती अभ्यास या संशोधन प्रकाराचे महत्त्व हे वाटल्यास तुम्हाला कृती संशोधनाची जी पुस्तकं आहे डी एड बी एडची त्याच्यामध्ये मिळून जातील. त्याच्यानंतर बालकाच्या विकासाचे टप्पे हे मानसशास्त्रामध्ये मिळेल. त्याच्यानंतर कुमारावस्था व कुमारावस्थेचे महत्त्व हे मानसशास्त्राच्या पुस्तकात भेटेल, शैक्षणिक मानसशास्त्र. त्याच्यानंतर कुमारासाठी तयार केलेली अनुसूची व वाक्यपूर्ती कसोटी ही कोरी तुम्हाला याच्यामध्ये जोडायची आहे. त्याच्यानंतर कुमाराची प्राथमिक माहिती मी जसं दिलं, शारीरिक माहिती, सामाजिक माहिती याच्यामध्ये तुम्ही आणखीन ॲडिशनल करू शकता आणि ती माहिती भरून घेऊ शकता. विशेषतः बालकाचं शैक्षणिक रेकॉर्डही तुम्ही त्या ठिकाणी त्याचं झेरॉक्स वगैरे घेऊ शकता. त्याच्यानंतर कुमारासाठी तयार केलेली जी काय अनुसूची व वाक्यपूर्ती कसोटी आहे ती त्या संबंधित बालकाकडनं किंवा बालिकेकडनं भरून घेतलेली स्वाक्षरीसहित फोटोसहित असावी. त्याच्यानंतर अनुसूची व वाक्यपूर्ती कसोटीची माहिती म्हणजे ही अनुसूची वाक्यपूर्ती कसोटी देताना तुम्ही कोणकोणत्या बाबींचा विचार केला आणि त्याचं विश्लेषण त्याच्याहून भरून घेतल्यानंतर त्याचं विश्लेषण तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्याचे निष्कर्ष त्या ठिकाणी लिहायचे आहेत. कुमारावस्थेचे शैक्षणिक महत्त्व लिहायचं आहे. तर त्याच्यामध्ये निष्कर्ष लिहिताना तुम्ही जे काही प्रश्नावली भरून घेतली आहे त्या प्रश्नावलीतून बालकाचं व्यक्तिमत्व, सामाजिक समस्या काय आहेत, त्याच्यानंतर मानसिक समस्या काय आहेत, भावनिक समस्या काय आहेत याचा उल्लेख त्याच्यामध्ये करायचा आहे. शारीरिक समस्या असतील, भावनिक असतील किंवा काही मानसिक समस्या असेल तर त्याचा उल्लेख त्या ठिकाणी त्या निष्कर्षामध्ये करायचा आहे. त्याच्यानंतर कुमारावस्थेचे शैक्षणिक महत्त्व तुम्हाला लिहायचं आहे आणि संदर्भ ग्रंथसूची जसं काही याच्यामध्ये संदर्भ कसे वापरतात रिसर्चमध्ये वगैरे तर ते संदर्भ ग्रंथसूची आपल्या सिलेबसच्या खाली जसे संदर्भ दिलेले आहेत पुस्तकांची यादी ती तुम्ही वापरलेल्या पुस्तकांची यादी याच्यामध्ये तुम्हाला नमूद करायची आहे. तर ही जी प्रश्नावली आहे किंवा तुमची जे वाक्यपूर्ती कसोटी आहे हे तुम्हाला तयार करताना त्या ठिकाणी तुम्ही मनाने सुद्धा काही प्रश्न त्याच्यामध्ये ॲड करू शकता. त्याच्यानंतर मार्गदर्शकाचं प्रमाणपत्र हे टाईप केलेलं असावं. त्याच्यामध्ये दिनांक असली पाहिजे. प्रमाणित करण्यात येते की ह्या ठिकाणी तुमचं नाव येईल. यांनी वर्ग डॅशसाठी बी एड फर्स्ट सेमिस्टरसाठी या विषयावर म्हणजे विषयाचं नाव सेमिस्टर प्रथम वर्षाकरता डॅश पेपरसाठीचे प्रात्यक्षिक कार्य समाधानकारकरित्या प्राध्यापकाचं नाव लिहायचं आहे. प्राध्यापक डॅश यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. त्यासाठी हे प्रमाणपत्र देण्यात येत आहे. त्याच्यानंतर शैक्षणिक वर्षाचा उल्लेख करायचा आहे जसं 2024-25. त्याच्यानंतर मार्गदर्शकाची स्वाक्षरी, त्याचं नाव, प्राचार्याची स्वाक्षरी व शिक्का या ठिकाणी तुम्हाला घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीचं हे प्रमाणपत्र असणार आहे. तर कमीत कमी 50 ते 70 पानांचं हे प्रात्यक्षिक कार्य तुम्हाला महाविद्यालयामध्ये संबंधित प्राध्यापकाकडे लवकरात लवकर जमा करावायचे आहे. मलपृष्ठसुद्धा आकर्षक असावे. जसं आता मलपृष्ठावर ते एखादं कुमार अवस्थेच्या संदर्भातलं एखादं व्यंगचित्र त्याची झेरॉक्स कलर झेरॉक्स असेल तर ती लावावी किंवा आलेखाच्या संदर्भात असेल कुमार अवस्थेच्या संदर्भात आलेख वगैरे काही तर त्याची झेरॉक्स त्या ठिकाणी कलर झेरॉक्स लावावी. मुखपृष्ठ हे आपलं नेहमीप्रमाणे जसं आता ते सुरुवातीचं पेज आहे त्याच्याप्रमाणे असावं. दुसरं पेजही तसंच असावं.
त्याच्यावर संस्थेचे प्रात्यक्षिक कार्याचे विद्यार्थी म्हणून तुमचे नाव, मार्गदर्शक प्राध्यापकाचे नाव असावे, सुरुवातीला दिलेली माहिती, तसेच शैक्षणिक वर्षाचा उल्लेख याच्यामध्ये असावा. सदरहू प्रात्यक्षिक कार्य हे A4 साईजमध्ये असावे व ट्रान्सपरंट फाईलमध्ये सादर करावे. प्राध्यापक M.R. जोशी, श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड. तर ही माहिती तुम्हाला स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या जे काही संलग्नित महाविद्यालय आहे त्यांच्यामध्ये लर्निंग अँड टीचिंग हा विषय असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हे प्रात्यक्षिक कार्य तुम्हाला तुमच्या महाविद्यालयातील प्राध्यापकाकडे सादर करायचे आहे. सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद. थँक्यू.